टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. नमस्कार मंडळी. आजची जी रेसिपी आहे ती डबल बीची भाजी बनवणार आहे. म्हणजे ज्या बिया आहेत त्याला ह्या आमच्याकडे डबल बी म्हणतात किंवा मग पापडीच्या बिया म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. प्रत्येकाच्या भागामध्ये नावं वेगवेगळी असतात. आमच्याकडे तर डबल बी म्हणतात. तर या ज्या बिया आहेत त्या मी शिजायला ठेवलेल्या आहेत आणि त्या बिया शिजल्यानंतर याची आपण भाजी करणार आहे. तर मी माझ्या पद्धतीनं कशी करते ती तुम्हाला दाखवते, तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आधी शेंगा शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर फोडणीला टाकणार आहे. म्हणजे ह्या ज्या बिया आहेत त्या अर्धा किलो आहेत. ज्या शेंगा होत्या त्या जास्त होत्या, सोलून अर्धा किलोची बियाची भाजी मी करणार आहे. काही ह्याच्यामध्ये थोडेसे कलर वेगवेगळे असतात. हे पूर्ण सफेद बी आहे. तर भाजी एकदम चवदार होते, चविष्ट होते. तर आता शिजवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आपली डबल बी शिजलेली आहे. कुंड्यामध्ये एका काढले, थोडंसं पाणी पण आहे. महत्त्वाचा कॉल आल्यामुळे मी बोलत होते आणि कढईमध्ये मग अशी बी लागली गेली म्हणून कढई पण चेंज केलेली आहे. तर आता दुसरी कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी आणि आता घालूया आपण मोहरी. झटपट अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. साधीसुधी आहे, नेहमीसारखी भाजी आपण करायची आहे. जशी फोडणी नेहमीची करतो तशीच. तेल घातलेलं आहे 2-3 चमचे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. मोहरी घालायची. मोहरी नंतर हिंग घालणार आहे. आधी मोहरी तडतड चांगली उडू द्या. मोहरी आपली चांगली उडत आलेली आहे. आता घालूया हिंग. हिंग सगळ्यात मागणं घालायचा. मोहरी घातल्यानंतर जिरे घालत असाल त्यानंतर, तर हिंग जळतो. आता आपण घालणार आहे शिजलेल्या शेंगा फोडणीमध्ये. सॉरी, शेंगा म्हटले, बी. शिजलेली बी घालूया फोडणीमध्ये. थोडंसं यातलं पाणी उकळू द्या. भाजीला चांगली उकळी येऊ द्या. मग आपण मसाले घालूया. भाजीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे. आता घालूया हळद थोडीशी. त्याच्यानंतर तिखट जसं आपल्याला चवीनुसार पाहिजे तसं. म्हणजे जेवढं आपल्याला तिखट पाहिजे असेल तेवढं. मी अगदी थोडं घालणार आहे. त्याच्यानंतर जिरे पावडर, थोडीशी धने पावडर, अगदी अंदाजपंचे मी मसाले घालते. नेहमीच्या भाजीला जसे आपण मसाले घालतो तसं. मीठ, अगदी गूळ थोडासा चवीनुसार. आणि आता मिक्स करूया आपण ही भाजी. चवीला अतिशय छान आणि उत्तम लागते. झटपट होते. शेंगाही बियाही लवकर शिजतात. त्याच्यानंतर आता माझ्याकडे केलेलं कोरडं वाटण आहे ते घालणार आहे. त्यात भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर आहे. त्यामुळे मला वरतून कोथिंबीर घालण्याची आवश्यकता नाही आहे. जर नसेल तरी तुमच्याकडे वाटणामध्ये हे बघा हिरवा कलर दिसतोय, भरपूर प्रमाणामध्ये याच्यात कोथिंबीर आहे. तुम्हाला जर हे वाटणाची रेसिपी हवी असेल वाटण, तर मला तसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. माझ्या पद्धतीनं केलेलं वाटण आहे. यात कुठलाही कांदा लसूण मसाला नाही आहे वाटणामध्ये पण आणि भाजीमध्ये सुद्धा. आणि शेंगदाण्याचं कूटही नाही आहे. बघा अशी छान आणि मस्त आपली भाजी चवदार तयार झालेली आहे. झटकीपट. थोडं वाटण घालणार आहे मी. गॅस बारीक करते आणि आता याच्यावरती झाकण ठेवूया 1-2 मिनिटासाठी. तर मंडळी आपली भाजी झालेली आहे. ही बघा अशी मसालेदार मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. डबल बी. कांदा नाही, लसूण नाही, टोमॅटो नाही ह्याच्यामध्ये, तरीही किती चवदार छान आपली झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे. थोडीशी घाई झाली मला भाजी बनवायला, पण व्यवस्थित रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. झटपट जरी केली तरी ते भाजी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते.
खूप छान शिजलेली आहे आणि चवीला अतिशय उत्तम. वरण भात आणि भाजी एक नंबर. वाफाळलेली गरमागरम आपली भाजी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता, कोथिंबीर पण टाकू शकता. माझ्यामध्ये वाटणामध्ये खोबरं आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात होतं म्हणून मी वरण घालणार नाही आहे. काहीच घालायला नको. अशी साधी सिंपल भाजी खायला तयार झालेली आहे. म्हणजे अगदी साधी भाजी केलेली आहे. तिखट मीठ आणि वाटण फक्त, गोडा मसाला नाही, काही नाही. तरी बघा मंडळी किती छान आणि मस्त अशी मसालेदार आपली बी तयार झालेली आहे. आमच्याकडे ह्याला डबल बी म्हणतात. तर झटपट अशी आपली डबल बीची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये शब्द काही चुकीचे इकडे तिकडे होतात, त्याबद्दल माफी असावी. चवदार अशी डबल बीची भाजी तयार झालेली आहे. चला तर मंडळी, परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.